मोनालिस किचन या आपल्या YouTube चॅनल मध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत सगळ्यांच्या आवडीचा आणि हॉटेलमध्ये गेला तर पहिला आपण ऑर्डर करणारा मेनू आणि तो म्हणजे मशरूम मसाला। फार वेळ लागत नाही, अगदी बनवणार आहोत घरच्या साहित्यामध्ये, अगदी हॉटेल स्टाईल बनवला जाणार आहे। त्यामुळे तुम्ही सुरुवातीपासून व्यवस्थित त्याच टिप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर तुम्ही केलेला मशरूम मसालाही अगदी हॉटेल स्टाईल होणार आहे। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया। हो, रेसिपीला सुरुवात करण्याच्या अगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा। चला आता फार वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करू। मशरूम मसाला बनवण्यासाठी इथे जवळपास 250 ग्रॅम इथे मशरूम घेतलेले आहेत आणि छान धुवून चिरून घेतलेत। त्याचप्रमाणे 4 ते 5 कांदे घेतलेत उभे चिरून, त्यानंतर टोमॅटो घेतलेले 3 बारीक चिरून, त्यानंतर इथे लसूणच्या 5 ते 6 पाकळ्या आणि 1 इंच आल्याचा तुकडा चिरून घेतलाय, थोडेसे काजू घेतलेत, त्यानंतर 1 चमचा धने, त्यानंतर थोडासा खडा मसाला घेतलेला इथे मी। हे पहा, आता मसाल्यांमध्ये 2 चमचे कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा इथे हळद, 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा बेडगी मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे। इथे आपली कढई सुद्धा तापत ठेवली होती, ती तापलेली आहे। आता त्यामध्ये 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे। हे पहा, तेल घातलेलं आहे। कढईमध्ये तेल छान असं गरम होऊ द्यायचे आणि मग त्यामध्ये आपण जे खडे मसाले घेतलेले होते ते घालणारे। हे पहा, आणि छान असं त्याला परतवून घ्यायचे। खडे मसाले असे छान गॅस कमीच ठेवायचा आहे, परतले म्हणजे कसं त्याचा फ्लेवरही छान उतरतो। त्यानंतर आपण लसूण आणि आल्याचे तुकडे करून घेतले होते ते सुद्धा यामध्ये घालणारे। थोडासा कलर बदलला की मग त्याच्यामध्ये घालणारे चिरून घेतलेले कांदे आणि जो आपण काजू घेतलेला आहे ते आपण यामध्ये घालणारे। काजूमुळे काय होतं, हॉटेलमध्ये कसं आपला मशरूम मसाला चविष्ट लागतो ते सेम टेस्ट आपल्याला इथे येते, म्हणून आपण काय काजू वापरणार आहोत। हॉटेलमध्ये सुद्धा काजू वापरलेले असतात, काजूची ग्रेव्ही असते। त्याचप्रमाणे इथे जे 3 टोमॅटो आहेत ते मी चिरून घेतले, ते सुद्धा आपण यामध्ये घालणार आहे आणि छान असं आपल्याला ते परतवून घ्यायचे। हे पहा, जवळपास आपलं हे परतवून झालेलं आहे मिश्रण। आता आपण ते काय करणार आहे, एका प्लेटमध्ये काढून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे आपल्याला ते मिश्रण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। एक एक थोडं थोडं करून आपण सगळं काढून घेणार आहे प्लेटमध्ये आणि ते छान असं थंड करून घेणार आहे। इथे तुम्ही पाहू शकता आपलं हे जे कांदा टोमॅटोचं जे मिश्रण आहे हे छान असं थंड झालंय। आता आपण ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घेणार आहे आणि 2 बॅचेसमध्ये वाटून घेणार आहे। बसत असेल पूर्ण तर मग तुम्ही एकदाच वाटलं तरी चालेल, मिक्सरचं भांडं मोठं असेल तर, जर छोटा असेल तर 2 बॅचेसमध्ये वाटून घेतलं तरी चालेल। इथे तुम्ही पाहू शकता किती छान अशी पेस्ट तयार झालेली आहे आपली। त्याच कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल पुन्हा गरम करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये 1 चमचाभर बेडगी मिरची पावडर घालायची आहे। त्याने काय होतं, आपल्या भाजीला जे ग्रेव्ही आहे त्याला कलर खूप छान येतो आणि ते सुद्धा आपल्याला पण जळू द्यायचं नाही, गॅस जरा बारीकच ठेवायचा आहे। त्यानंतर ही जी ग्रेव्ही आहे ती सुद्धा आपल्याला यामध्ये घालायची आहे। मध्यमच गॅसची फ्लेम ठेवायची आणि छान असे एका हाताने ढवळत आपल्याला ते परतवून घ्यायचं आहे। हे पहा, इथे छान असं परतत आहे। 2 चमचे इथे कांदा मसाला घेतलेला आहे मी, 1 चमचा गरम मसाला, अर्धा चमचा हळद घेतलेली आहे, त्यानंतर चवीनुसार मीठ घालूया याच्यामध्ये आणि पुन्हा एकदा आपल्याला हे जे मिश्रण आहे ते आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे। हे तुम्ही पाहू शकता आपलं हे मिश्रण आहे छान असं परतलं जात आहे। छान असं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे। इथे थोडंसं पाणी मी वाटणाच्या भांड्यामध्ये घेतलं होतं, मिक्सरच्या भांड्यात, तेच आपण यामध्ये घालूयात आणि पुन्हा एकदा हे परतवून घेणार आहे। हे पहा, छान असं परतलं गेलेलं आहे। आता आपण हे जे मशरूम आहेत हेही याच्यामध्ये घालणार आहोत आणि ते सुद्धा छान असे परतवून घेणार आहे। हे पहा, कोणी कोणी पाण्यामध्ये अगोदर उकळून घेतं, तसं केलं तरी चालेल। मी काही उकळलेलं नाही, उकडून नाही घेतलेलं, त्याच्यामुळे मग आपण याच्यामध्येच डायरेक्ट घालणार आहे आणि छान असं परतवून घेणार आहे। पुन्हा एकदा आपण एक वाफ काढून घेऊ, म्हणजे काय होतं, हे जे मसाले आहेत ते छान असे मिक्स होतात या मशरूममध्ये। आणि हे पहा, 1 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता छान असं
आपलं हे एकजीव झालेलं आहे. थोडीशी कोथिंबीर घालणार आहे आणि पुन्हा एकदा याला परतून घेणार आहे. गरम पाणी मी थोडंसं करून घेतलेलं आहे, कारण मला थोडीशी ग्रेव्ही अजून वाढवायची आहे. फार पाणी घालायचं नाही, घातलं तरी गरम पाणी थोडंसं घाला. पुन्हा एकदा झाकण ठेवणार आहे आणि ह्याला छान असं शिजू देणार आहे. तुम्ही पाहू शकता आपली ग्रेव्हीसुद्धा खूप मशरूम मसाल्याची दाटसर झालेली आहे आणि आपला जो मशरूम मसाला आहे इथे छान असा तयार झालेला आहे. अगदी हॉटेलमध्ये मिळतो की नाही त्याच्यापेक्षा मस्त इथे तयार झालेला आहे. हे पहा, त्यानंतर कोथिंबीर घालणार आहे आणि छान असा आपण हा खायला घेणार आहे. इथे आपला मशरूम मसाला तयार झालेला आहे, अगदी हॉटेल स्टाईल, पण तो घरचा असल्यामुळे अजूनच हेल्दी आणि अजूनच टेस्टी असणार आहे. तुम्ही जर व्हिडिओमध्ये दिलेले प्रमाण जर सेम वापरलं तर सेम मसाला, सेम मशरूम मसाला असाच होणार आहे रेस्टॉरंट स्टाईल. इथे मसाल्याचं जे काही प्रमाण घेतलेलं आहे, आपल्या मसाल्याच्या डब्यामध्ये जे छोटे चमचे असतात ना, त्या चमच्याने मी इथे ते प्रमाण घेतलेले आहे. सेम प्रमाण फॉलो करा आणि मस्त रेस्टॉरंट स्टाईल मशरूम मसाला एन्जॉय करा. आणि ही रेसिपी तुम्ही नक्कीच घरी ट्राय करून पहा आणि मला सांगा बरं का कमेंट करून कशी झाली आहे. आपल्या अशाच छान छान व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेलीच आहे, ती सुद्धा चेक करा. त्यासुद्धा नवनवीन रेसिपी ट्राय करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.